परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड अर्थशास्त्र विभाग व IQSC अंतर्गत आज आपण एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचं इथं नियोजन करत आहोत। विषय आहे 1947चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता। या इनॉग्रेशन फंक्शनसाठी सत्राध्यक्ष म्हणून मला जबाबदारी आहे आज, पण या महाविद्यालयाचं प्राचार्य या नात्यानं आज इथं जे सर्व पाहुणे आपल्याला किंवा बीजभाषकाचे आदरणीय डॉक्टर देशमुख सर, इतर सर्व साधन व्यक्ती, सत्राध्यक्ष यांचं सर्वांचं स्वागत आणि आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजते। तर खरं काय आहे की ह्याचं व्हॅल्युएशनच कशात होऊ शकत नाही, कारण एवढे मोठे आपल्याला वक्ते इथं उपलब्ध झालेले आहेत। या वर्षातलं हे तिसरं आमचं कला शाखेमधलं राष्ट्रीय चर्चासत्र आहे आणि एवढे मोठे पाहुणे आम्हाला इथं उपलब्ध झालेत महाविद्यालयामध्ये। त्याचं कुठल्याच पद्धतीनं म्हणजे आपण त्याचं हे करू शकत नाही की त्याचं कुठल्याही गोष्टीमध्ये रिटर्न आपण देऊ शकत नाही आणि फार मोठं त्यांनी आमच्यासाठी डिवोट केलेलं आहे असं मी समजते। कारण हे एका तासाचं व्याख्यान नसून आयुष्यभर त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते सगळं ज्ञान इथं आपल्याला सर्वांना उपलब्ध करून देता आलेलं आहे आणि मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा होतो की आमच्या महाविद्यालयाच्या मार्फत हे आम्ही देऊ शकतो। देशमुख सरांना मी समोर पण ऐकलेलं होतं शिराळ्यात, अतिशय एवढं ज्ञान, एवढं मोठं ज्ञानी व्यक्ती, परंतु एक मेंटर वाटावा असं ते व्यक्तिमत्व आहे। ठिगळे सरांना तर आम्ही पहिल्यापासून ऐकतो, त्यांनी खूप मोठं काम NSS मध्ये विद्यापीठामध्ये आपले केलेलं आहे। सत्राध्यक्ष आदरणीय जयवंत इंगळे सर हे आपल्या विनंतीला मान देऊन उपलब्ध झालेले आहेत। त्याचबरोबर बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून आलेले प्राध्यापक डॉक्टर कुलविंदर सिंग यांच्यामुळे आजचं आपलं राष्ट्रीय चर्चासत्र हे राष्ट्रीय लेवलचं होऊ शकलं, त्यांचं पण मी खूप आभार मानते। प्राध्यापक डॉक्टर मनोहर कोरे सर, त्याचबरोबर आमचे इकॉनॉमिक्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक SD शिंदे सर ज्यांनी हे आयोजन केलं, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य, माझे सर्व सहकारी प्राध्यापक। खरं तर हा विषय म्हणजे मला हा तिसरा चर्चासत्राच्या नंतर असं लक्षात येते की आपण म्हणतो आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं हे इकॉनॉमिक्स सारखे विषय, हिस्ट्री सारखे विषय भविष्यामध्ये त्यांचं भवितव्य काय असणार आहे। पण सर जसं आपण बघितलं की जसं शेतीवरती आधारित बाकीच्या सगळे उद्योग आणि सेवा आहेत, तसंच मला असं वाटतं की या कला शाखेवर आधारित ह्या बाकीच्या सगळ्या ज्या विषय आहेत, तंत्रज्ञान असू देत, इंजिनिअरिंग असू देत, हे कुठंतरी ह्याच्याशी हा बेस आहे। आज आपण बघतो की हा जो विषय आहे इकॉनॉमिक्स हा ग्लोबल असून आज जो शेतीशी संबंधित आपण विषय घेतलाय तो जीवन मरणाचा पण विषय आहे। सरांनी एवढं सुंदर असं मार्गदर्शन केलं, खरंच आम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या पहिल्यांदा समजल्या। अगदी आकडेवारीनुसार एवढा मोठा अभ्यास हा अगदी आयुष्यभर सरांनी जो केला आणि तो आपल्यासमोर एक तासामध्ये इथं मांडला की भारतामध्ये शेतीची अवस्था 1947 आणि त्याच्यापूर्वी सुद्धा। सर माझा विषय मायक्रोबायोलॉजी आहे म्हणून मी सांगते की आपल्या देशाला एक म्हणजे जे स्वामीनाथन समिती जी आपल्या देशामध्ये अभ्यास करण्यासाठी आली भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा त्याच्यानंतरच्या काळात, तर त्यांनी जगाला असं सांगितलं की भारत हा विश्वगुरु आहे शेतीच्या बाबतीमध्ये। कारण आपल्याकडे जी पूर्वापार चालत आलेली शेतीची जी परंपरा होती की ज्याच्यामध्ये कुठलीही खतं केमिकल वगैरे पूर्वी वापरली जायची नाही आणि उत्पन्न काढलं जात होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये केमिकल्स आले, पेस्टिसाइड्स आल्या आणि जसं उत्पन्न वाढत गेलं तरी पण त्याचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, सरांनी खूप छान सांगितलं की प्रोडक्शन निश्चितपणाने आपलं वाढू लागलेलं आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे योगदान शेती ॲग्रिकल्चरचं आहे, पण हे करत असताना सुद्धा चॅलेंजेसमध्ये मला असं बऱ्याचदा असं वाटतं की जे रोग आलेले आहेत, अगदी कॅन्सर सारखे रोग पण खूप प्रमाणात वाढू लागलेले आहेत किंवा PGRचे जे वापर केले जातात, इंजेक्शन्स दिले जातात झाडांना वगैरे की ज्याच्यामुळं कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न व्हावं, त्यामुळे जे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागलेले आहेत। तर आपली जी पूर्वापार शेती चालत आलेली होती त्याचाच आपण जर आधार घेतला आणि त्या पद्धतीची शेती जर करू लागलो तर आज आपल्याला असं वाटतं केमिकलचं प्रमाण एवढं पेस्टिसाइडचं वाढलंय की जिथे 1 ग्राम लागायचं तिथं आता 100 ग्रामपर्यंत गेले आणि एवढ्या सगळ्याच्या वापरामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे समाजामध्ये येऊ लागलेले आहेत आणि ह्याचा वेगळा परिणाम असा व्हायला लागले की बरेचसे आम्ही जेव्हा म्हणजे मी थोडा प्रयत्न केला की बायो फर्टिलायझर्स, जीवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर हा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, यासाठी बरंचसं मार्गदर्शन पण मी केलं। कारण एकच उदाहरण फक्त मी सांगते की हवेमध्ये 70% नायट्रोजन असतो, पण त्यातला
0.1 सुद्धा झाडं डायरेक्ट घेऊ शकत नाही. पण त्याच जर जमिनीमध्ये आपण बायो फर्टिलायझर्स वापरली, जीवाणू खतं वापरली, तर तो 70च्या 70% अवेलेबल करून देता येतो. किंवा दुसरा आपण बघतो की क्षारपड जमिनी, सरांनी सांगितलं की शेती ही 1 किंवा 2 एकर किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी ही वाट्याला येऊ लागली, आणि तेवढ्यात पण जर का त्या क्षारपड झाल्या जमिनी तर त्यात आपण उत्पन्नच घेऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे हे जास्तीत जास्त केमिकलचा वापर करणं. तर ह्यामध्ये जर आपण जीवाणू खतांचा वापर केला, कारण जीवाणू पूर्वी होते मातीमध्ये, पण केमिकलच्या अतिवापरामुळे ते नष्ट झालेले आहेत. त्यासाठी ते बाहेरून ऍड करणं, बाहेरून त्याच्यामध्ये घालणं ही आजची खूप मोठी गरज आहे. कारण ते जर घातले तर जमिनी क्षारपाड होणारच नाही. कारण जे क्षार तयार होतात मातीमध्ये त्याचं विघटन करणं आणि ते योग्य पद्धतीनं झाडांना अवेलेबल करून देणं हे खरं म्हणजे जीवाणूंचं काम असतं, की जे ते नॅचरली करायचे पूर्वी, पण आता ते नसल्यामुळं आपल्याला त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत, की ते ऍड करावे लागणार. आणि मला भारत सरकारचं खरोखर खूप अभिनंदन करायचं आहे, कारण नरेंद्र मोदी, आपले पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी घोषणा केली होती ऑर्गॅनिक शेतीची, आणि त्यासाठी काम पण शासन लेवलवरती चाललेलं आहे. पण ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रमाणात ते वाढायला पाहिजे ते थोडंसं दिसत नाही, कारण की शेतकऱ्यांना 100% अजून त्याची माहिती मिळालेली नाही किंवा 100% ज्ञान त्याच्याशी रिलेटेड नसल्यामुळे कदाचित हे होत असावं. तर त्यामध्ये सुद्धा शासनानं किंवा असे जे तज्ज्ञ आहेत, जे आपण आज बघितलं की एवढा चांगला अभ्यास करणारी लोक, की फार मोठी ही ताकद आहे आपल्या देशाची. आज जगात जर बघितलं तर विध्वंसाकडे जग निघाले, किंवा कधी कधी असं आपण बघतो की आपल्या देशात सुद्धा कष्ट न करता सगळं काही मिळावं ही प्रवृत्ती वाढत जाताना दिसते. कष्ट करणं म्हणजे कमीपणाचं वाटतंय की काय, असं होत असताना आज ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता एवढे मोठे पाहुणे हे अवेलेबल होतात, एवढं ज्ञान असं ते सगळ्या आपल्याला देतात चर्चासत्राच्या माध्यमातून. आणि मी असं समजते की आपल्या देशाची फार मोठी संपत्ती किंवा उद्या भविष्याचे जर का आपण म्हणतो की भविष्य घडवणारे लोक जर कोण असतील तर ह्या चर्चासत्रामध्ये सामील झालेले हे सगळे वक्ते, हे सगळे पाहुणे हेच आहेत, आणि हेच उद्याच्या जगाला वाचवणार आहेत असं मला वाटतं. आपले वेळ पुढं खूप गेलेले आहे, त्यामुळे मी फार काय बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण मी बोलत नाही. सर्वच पाहुण्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं परत एकदा खरंच खूप खूप आभारी आहे, आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळावं ही अपेक्षा करते, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही हे करूच शकत नाही. तर परत एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि थांबते.